मंडळी, छावा चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलच्या अभिनयाचं भयानक कौतुक होतंय, तर औरंगजेबची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाला सुद्धा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं। यात अक्षय खन्नाने खुंखार औरंगजेब जसाच्या तसा उभा केल्यामुळे छावा सोबत औरंगजेब सुद्धा इंटरनेटवरती चांगलाच ट्रेंड करतोय। औरंगजेब जंग जंग पछाडत राहिला, पण त्याला शेवटपर्यंत मराठ्यांचं स्वराज्य जिंकता आलं नव्हतं, याची सल त्याच्या मनात मृत्यूपर्यंत कायम होती। मंडळी, औरंगजेबाच्या 90 वर्षांच्या आयुष्यात त्याने इतके मृत्यू पाहिलेत जेवढे क्वचितच एखाद्या दुसऱ्या सम्राटानं पाहिले असावेत। मरेपर्यंत त्यानं त्याच्या आयुष्याची माती करून घेतली। तसं म्हणायला गेलं तर त्याचं कर्मच त्याच्यावर उलटलं होतं। महालात ऐशोआरामात राहण्यासोबत त्याने निष्पाप लोकांचे जीव घेण्यात आपलं आयुष्य खर्च केलं, कारण तो सत्तेसाठी भुकेला होता। त्याला फक्त दुसऱ्यांवरती राज्य करायचं होतं, बस। त्यासाठी त्यानं त्याच्या बापाला सुद्धा कैदेत टाकून त्याचा छळ केला, भावंडांच्या कत्तली केल्या। अहो, एवढं पाप केल्यानंतर नियती तरी कशी गप्प बसे? शेवटी नियतीनं सुद्धा औरंगजेबाची पुरती खुट्टी आवळली। जो बादशहा दुसऱ्यांना मृत्यूदंड देण्यात आनंद मानायचा, त्याला डोळ्यासमोर त्याच्याच मुलाबाळावर मृत्यूच्या विजा पडताना पाहाव्या लागल्या। त्याची पोरं बाळा तर गेलीच, पण त्याचे अतोनात हाल हाल झाले। त्या क्रूर औरंग्याची शेवटी आपल्या महाराष्ट्राच्या मातीतच माती झाली। त्याची सल्तनत इथंच धुळीस मिळाली। पण मंडळी, जसं औरंगजेबाने आपल्या शंभू राजांना 40 दिवसात जशा क्रूर यातना दिल्या, अगदी तशीच हालत त्या औरंगजेबाची मृत्यूसमयी झाली होती का? मरताना त्याचे शेवटचे शब्द काय होते? शेवटच्या क्षणी औरंगजेबाच्या मनात काय चालू होतं? मृत्यूनंतर त्याच्या गोतावळ्याचं काय झालं? जग जिंकायला निघालेला तो क्रूर कर्मा शेवटी कसा खंगून खंगून मेला, त्याचीच ही गोष्ट। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आपला विषयच भारी आहे। मंडळी, औरंगजेब हे साधं नाव जरी उच्चारलं तरी शिवप्रेमींचं रक्त उसळतं, कारण त्यानं शंभू राजेंसोबत केलेले ते क्रूर कृत्य। मुघल इतिहासकार औरंगजेबाबाबत काहीही लिहित असले तरी महाराष्ट्रातील लोकांसाठी नेहमीच तो एक क्रूर कर्मा आणि खलपुरुष राहिलाय आणि भविष्यातही राहील। अगदी आजही औरंगजेबाचं नाव जरी घेतलं तरी शिवप्रेमी संतापानं पेटून उठतात। तो स्वतःला आलमगीर समजायचा। आलमगीर म्हणजे सगळ्या विश्वाला आपल्या मुठीत ठेवणारा, पण त्या आलमगीराच्या मुठीत आपल्या शिवरायांचा महाराष्ट्र कधीच आला नाही। तो सत्तेसाठी पार भुकेला होता। त्यासाठी त्यानं शहाजहानला सुद्धा कैद केलं, भाऊ दारा शिकोहची हत्या केली, मोजताही येणार नाही एवढ्या लोकांवर अत्याचार केले, लोकांचा छळ केला आणि शेवटी त्याच्या पापांचा घडा भरला। त्याचं पाप एवढं की त्याच्या शेवटच्या काळात त्यानं केलेल्या सगळ्या गुन्ह्यांनी त्याला घेरून टाकलं। पण विजापूर जिंकण्याची त्याची इच्छा 88व्या वर्षात पोहोचला तरी त्याच्या मनातून जात नव्हती। ते म्हणतात ना, रस्सी जल गई पर बल नहीं गया, असंच काहीसं त्याचं होतं। 125 वर्ष मी जगेल असं तो सगळ्यांना सांगत सुटायचा, पण वयाच्या 89व्या वर्षीच त्याच्या शरीराने बाबा आता तरी थांब असं म्हणायला सुरुवात केली आणि शेवटी स्वराज्याचा घास गिळण्यासाठी दख्खनमध्ये आलेल्या औरंग्याला मराठ्यांनी 1707 मध्ये इथल्याच मातीत गाडला। 20 जानेवारी 1706 ला औरंग्या त्याच्या शेवटच्या प्रवासासाठी तेव्हाच्या अहमदनगर आणि आत्ताच्या अहिल्यानगरला आला। त्याच्या पिढीतल्या जवळपास सगळ्या सरदारांचा तोपर्यंत मृत्यू झाला होता। फक्त असद खान हा एकटाच जिवंत होता, जो त्याच्याच वयाचा होता। महाराष्ट्रात आल्यानंतर मागच्या 25 वर्षात त्यानं जिंकलेले सगळे किल्ले तोपर्यंत मराठ्यांनी परत मिळवलेले होते। त्यामुळे मराठ्यांवरती राज्य करायचं हे जे त्याचं स्वप्न होतं ते मरेपर्यंत स्वप्नच राहिलं। छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी, संताजी घोरपडे, धनाजी जाधव या सर्वांनी त्याचा प्रत्येक मनसुबा हाणून पाडला। परिणामी ज्यानं आयुष्यभर इतरांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात धन्यता मांडली, कत्तली केल्या, त्याला उतारवयात त्याच मृत्यूनं आरसा दाखवला। त्याच्या शेवटच्या काळात त्याच्या साम्राज्याची मराठ्यांनी धूळधाण करून टाकली। ती रोखण्याचं सामर्थ्य औरंगजेबाच्या एकाही पोरात नव्हतं। म्हणजे एकीकडे त्याच्या साम्राज्याची शकल पडत होती, तर दुसरीकडे त्याच्या आयुष्यात मृत्यू थैमान घालत होतं। त्याची आवडती सून जहांगीर बानूचा 1705 साली गुजरातमध्ये मृत्यू झाला। त्याच काळात एक मुलगा इराणमध्ये निर्वासित म्हणून मेला। त्याची एक मुलगी होती झेबुन्निसा।
ती कवयित्री होती. तिनं दिल्लीत नजर कैदेत असताना स्वतःला संपवलं. ही घटना ही औरंगजेब 85 वर्षाचा असतानाचीच. औरंगजेबानं त्याच्या बहुतांश भावंडांचा सत्तेसाठी खात्मा केलेला होता. त्यातून उरलेली होती एकमेव बहीण गोहर आरा बेगम. ती सुद्धा 1706 मध्ये गेली, म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूच्या वर्षभर आधी. हे कमी होतं की काय, म्हणून त्याच वर्षी त्याची मुलगी मेहरुनिसा आणि तिचा नवरा हे दोघे सुद्धा मेले, तेही अचानक दिल्लीतच. विशेष म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूच्या काही दिवस आधी 1 नाही 2 नाही तर 3 नातवांना सुद्धा मृत्यूनं गाठलं आणि त्याच मृत्यूच्या धक्क्यावरील धक्क्यात औरंगजेब पार खंगून खंगून मेला. काही इतिहासकारांच्या मते औरंगजेब त्याच्या शेवटच्या क्षणी स्वतःशीच बोलत होता. तो म्हणायचा, अल्लाहने दिलेल्या या दीर्घ आयुष्याची परतफेड मी करू शकलो नाही. मी त्यांना माझा चेहरा कसा दाखवू, एवढं तो बोलला आणि त्याचं बोलणं बंद झालं. पण त्याचे ओठ मात्र काहीतरी बडबडत होते. त्याचा मुलगा आझम शाह याने औरंगजेबाच्या चेहऱ्याकडे लक्ष देऊन पाहिलं. तो नेमका काय बोलतोय हे ऐकण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते नीट ऐकू आलं नाही. आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे औरंगजेब मरताना म्हणाला की माझ्या मृत्यूनंतर माझ्या लोकांना वाईट वागणूक दिली जाईल. मी जे लोकांसोबत केलं तेच माझ्या लोकांसोबत होईल. मी राजा म्हणून अपयशी ठरलोय. माझ्या अनमोल जीवाचा काही उपयोग झाला नाही. मी पापी आहे असं म्हणून तो त्याच्या प्रार्थनेत सांत्वन शोधत होता. मृत्यूच्या दिवशी सुद्धा त्याने सकाळी नमाज अदा केली. त्याने त्याचा मुलगा आझम शहाला बोलावलं, त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. गप्पा मारता मारताच औरंगजेब झोपला. काही वेळानंतर त्याला जाग आली, पण डोळे पूर्णपणे उघडले नव्हते. मरणासन्न बादशहाच्या बाजूला लोकांची गर्दी झालेली होती. त्याचा शेवट आलेला होता. त्यानं पुन्हा एक शेवटची प्रार्थना म्हटली आणि त्याचे डोळे बंद झाले आणि त्याच्या शरीरातून प्राण निघून गेले. जेव्हा त्याच्या मृत्यूची बातमी पसरली तेव्हा त्याच्यासाठी रडणारं सुद्धा कोणी नव्हतं. कोणाला साधं कणभर सुद्धा दुःख झालेलं नव्हतं असं म्हटलं जातं. ज्याच्या धर्मांग वागणुकीमुळे त्यानं सगळ्यांचाच सत्यनाश केलेला होता. तो कधी चांगला शासक तर झालाच नाही, पण एक माणूस म्हणूनही तो अपयशी ठरला. मंडळी, औरंगजेबाला 3 बायका होत्या. त्याची एकूण 10 मुलं होती. त्यापैकी 5 मुलं आणि 5 मुली असा कुटुंब कबिला होता. खुद्द औरंगजेब हा 90 वर्ष जगला, त्यामुळे त्याच्या मुलांचं उतार वय पाहणं सुद्धा त्याच्या नशिबी होतं. पण औरंगजेबाची जशी सत्तेची लढाई त्याच्या भावंडांसोबत होती, अगदी तसाच वाद औरंगजेबाच्या मुलांमध्ये सुद्धा होता. मंडळी, औरंगजेबाच्या मुलांचं पुढे काय झालं सांगते. 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा 3रा मुलगा बहादूर शाह पहिला किंवा मुहम्मद मुअज्जम यानं सगळी सूत्र हाती घेतली. विशेष म्हणजे मुअज्जमनं औरंगजेबाला सत्तेवरून दूर करण्यासाठी अनेक वेळा षडयंत्र रचलं आणि त्यासाठी औरंगजेबानं त्याला अनेक वेळा कैद सुद्धा केलेलं होतं. त्यामुळेच बापाच्या मृत्यूनंतर त्यानं मुघल साम्राज्याची सत्ता उपभोगायला सुरुवात केली, पण तो फार काळ जगला नाही. 1712 साली त्याचा लाहोरमध्ये मृत्यू झाला, पण त्याचं दफन मात्र दिल्लीत केलं गेलं. औरंगजेबाचा 2रा मुलगा होता मुहम्मद अकबर. अकबर हा औरंगजेबाचा 4था मुलगा. त्याचा जन्म औरंगाबादचा म्हणजे आताच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये, पण तो मेला इराणमध्ये. अकबराने सुद्धा औरंगजेबाच्या विरोधात बंड केलेलं होतं, पण ते फसलं. शेवटी निर्वासिताचं आयुष्य जगला आणि त्यातच त्याचा 1706 ला मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा 3रा मुलगा होता मुहम्मद आझम शाह. औरंगजेबाचा हा मुलगा बुरहानपूरला जन्मला आणि आग्र्यात त्याचा मृत्यू झाला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर साधारण 3च महिन्यात आझम शाह सुद्धा गेला. तारीख होती 8 जून 1707. आझम शहाने सुद्धा फार थोडा काळ का असेना पण मुघल बादशाह हे पद उपभोगलेलं होतं. पुढे 4था नंबर आहे मुहम्मद कामबख्श याचा. हा औरंगजेबाचा सर्वात धाकटा लेक. त्याचा जन्म दिल्लीचा. तो औरंगजेब सारखाच खुशामत खोर, आत्मप्रौढी, स्वतःच्याच मस्तीत जगणारा असा होता असे इतिहासकार सांगतात. शेवटच्या दिवसात औरंगजेबानं जी 3 महत्वाची पत्र लिहिली त्यापैकी 2 पत्र त्यानं आझम आणि कामबख्शसाठी लिहिलेली आहेत. कामबख्शसाठी लिहिलेल्या पत्रात औरंगजेबानं शेतकरी प्रजा आणि मुसलमानांची नीट काळजी घ्यायला सांगितलेलं होतं. नाहीतर त्याची शिक्षा मलाच भोगावी लागेल अशी भीती सुद्धा औरंगजेबानं त्या पत्रात व्यक्त केली होती असं सांगितलं जातं. कामबख्श सुद्धा बापानंतर फार
फार जगू शकला नाही. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अवघ्या 2च वर्षात तोही हैदराबादमध्ये मरण पावला. यानंतर औरंगजेबाचा 5वा मुलगा, ज्याचं नाव आहे मुहम्मद सुलतान. सुलतान हा औरंगजेबाचा सर्वात मोठा मुलगा. त्याच्या आईचं नाव नवाबबाई. त्याचा जन्म मथुरेचा, शेवट मात्र दिल्लीत झाला. विशेष म्हणजे मुहम्मद सुलतान हा अल्पायुषी ठरला, कारण तो 40च्या आतच गेला. थोडक्यात औरंगजेबाच्या 5ही मुलांपैकी एकाच्याही वाट्याला फार मोठा राजयोग आलाच नाही. काही जण औरंगजेबाच्या डोळ्यासमोर गेली, तर काही त्याच्या मृत्यूनंतर अवघ्या काही वर्षात गेली. तर मंडळी, ही होती सत्तेसाठी भुकेलेल्या त्या औरंगजेबाची आणि त्याच्यासारखीच सत्तेची लालसा असणाऱ्या त्याच्या पोरांची गोष्ट. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ FB वर पाहत असाल तर तिथे देखील विशेष भारी FB या आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.